अंबोलीतलं तर वातावरण एवढं भारी असतं, एवढं भारी असतं. मला तर वाटतं की आमचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अंबोलीमध्ये यायचा प्लॅन करायचा कंट्रोलच होणार नाही. नमस्कार, तू पुराक्षय ब्लॉग्सच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप दिवस झाले, एक आठवडा मी कोल्हापूरमध्ये होते कारण माझं काम होतं. तर आता हे मला कोल्हापूरला घ्यायला आले आणि आता मी स्ट्रेट चालले सावंतवाडीला. आम्हाला जाताना एवढा भारी रोड लागतोय, फुल हिरवा गार असतो. मी नाही सांगणार तुम्हाला हा, कसं. फक्त आम्ही हा रोड नाही रिव्हील करणार कारण तुम्ही हा रोडला चुकू शकता, कारण आम्ही अगदीच गावागावात जातोय. त्याच्या गावागावातून जंगलातून जिथे संध्याकाळनंतर जर प्राणी वगैरे फिरत असताना अशा रोडने आम्ही जातो. तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही कमेंट मध्ये हळूच आम्हाला सांगू शकता आम्ही तो कोणत्या कोणत्या रोडने रोडनी कोल्हापुरातून जातोय. कोकणात सजेस्ट करू नका, कारण इट इज काइंड ऑफ अ रिस्की रोड. हा. आहेत जनावर आहेत. हा. प्लस आम्हालाच स्वतः 6 नंतर असे इकडचे गाववालेच सांगतात की या रोडने 6 नंतर जायला अलाउड नाही. तरीही आम्ही जातो कारण आमचा हा फेवरेट, एकदम फेवरेट वाला रोड आहे. तर आता आम्ही सावंतवाडीला परत चाललोय. हा, आम्हाला जाताना मध्ये आंबोली लागतं आणि आता आंबोलीचं क्लायमेट इतकं भारी आहे, इतकं भारी आहे. तुम्ही मला ते पण सांगा की आम्ही आंबोलीचा व्लॉग करू का, म्हणजे तिथले जे काही हिडन स्पॉट आहेत तर ते पण तुम्हाला बघायला मिळतील आमच्या व्लॉग मध्ये. या व्लॉग मध्ये मे बी नाही कव्हर करायला मिळणार कारण आम्ही फक्त तिथून पास होणार आहे, पण तरी पण आम्ही मॅक्सिमम तुम्हाला दाखवायचा ट्राय करू. त्या व्हिडिओवर तुम्ही एवढं जास्त प्रेम दिलं, आम्ही ट्राय करू की आमचे जास्तीत जास्त व्लॉग आम्ही पोस्ट करू, तुम्हाला ते आवडतील. यावेळेला आम्ही जेव्हा कोल्हापूरला आलेलो तेव्हा आम्ही इतकी खरेदी केली गणित पडलेलं आहे मला. पडले. आणि मी यांना म्हणत होते की मी कोल्हापूरला जर राहिले तर आपला खूप खर्च होणार आहे, पण तरी पण मी केलंय. खूप कपडे, त्यानंतर आम्ही मिरर घेतलाय, 5 साड्या घेतल्या, 5. त्या पण मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते, तुम्ही सांगा त्या कशा आहेत. तुला एवढं रोज दरवेळी कोल्हापूरला असते की तुला न्यायला येतो, हा. एकटा येतो तुझ्यासाठी. येताना मला एकट्याला कंटाळा पण येतो. जाताना तुला एक सर्व्हिस देतो चांगली, प्रिन्सेस क्वीन्स ट्रीटमेंट देतो मी तुला. तू ह्या सगळ्याच्या बदल्यात मला ह्या आता नोव्हेंबर मध्ये आयफोन 18 घेऊन देऊ शकते. पण नोव्हेंबरला तर माझा बर्थडे आहे, मला तुम्ही गिफ्ट करायला पाहिजे. अगं पण नोव्हेंबरला माझा फोन आता सध्या कोण वापरतो? मी. हा, मग माझ्यासाठी मस्त एक आयफोन 18 मॅक्स प्रो मॅक्स घेऊन दे 1 TB चा, कारण आता स्टोरेजला पण प्रॉब्लेम होतोय मला. अपेक्षा. हा, मग मी तुला दर महिन्याला येईल. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी अचीवमेंट करावी लागेल. मी तुम्हाला मी अचीवमेंटचं बोलतच नाही. अचीवमेंटच्या वेळी तुम्हाला काहीतरी असं BMW वगैरे घेऊन दे. अचीवमेंट नाही, हे जे तुझ्यासाठी मी तुला सर्व्हिस एफर्ट तुझ्यासाठी जे घेतोय ना, लास्ट टाइम तू माझ्यासाठी एफर्ट घेतलेस एवढे चांगले. मी काय घेऊन दिलं तुला? आयफोन 17 प्रो मॅक्स घेऊन दिला, 1 TB घेऊन दिला. अरे ते माझं काम करण्यासाठी. हा, पण मग मी पण काम करतोच आहे ना, मी पण एक क्रिएटर आहे. गोष्टीसाठी मला आयफोन 18 घेऊन दे, सेम वॉल प्रो मॅक्स. मग आता कलर्स बिलर्स कोणते येतात ते बघूया आपण. बघा गाईज, तुम्हाला असं वाटतं की माझं कॉन्टेंट बघून मी वर त्या गोष्टीसाठी, तर कमेंट मध्ये सांगा. हा, यांचा युट्यूबचा चॅनल आहे अक्षय मटकर या नावाने. आणि जर तुम्ही सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगितलं ना की द्या त्याला फोन घेऊन, असं तर नुपूर मला घेऊन दे. हे माझ्यावर उलटणार असं वाटतं. तर आता इथं 2 टीम्स आलेल्या आहेत, टीम अक्षय आणि टीम नुपूर. खूप लोकांनी ट्राय करा की मला हे गणित नाही पडू दे. आणि माझा फोन जुना आहे काय? हा बघा, माझा सॉरी, हा माझा फोन आहे, हा बघा जुनावाला आहे. ह्या फोनला घेऊन आता जवळपास 5-6 वर्ष झाली मी हा फोन वापरतोय, तर ऍटलीस्ट आय डिझर्व अ न्यू फोन, राईट? तुम्ही आम्हाला सजेस्ट करा, फोन बदलायला पाहिजे की नाही. फोन बदलायला पाहिजे की नाही, फोन माझ्या एफर्ट्सला तू मला फोन घेऊन द्यावा की नाही. तर तुम्हाला सगळ्यांना टास्क आहे की तुम्ही यांचं युट्यूबचं चॅनल जाऊन बघा, इन्स्टाचं चॅनल बघू, एक व्हिडिओ बघा फक्त, आणि तुम्ही करा अक्षय मटकर असं ह्या दोन्ही चॅनलचे नाव आहेत. तर त्याच्यावर जाऊन तुम्ही सांगा आणि मग तुम्ही आम्हाला सांगा की खरंच हे डिझर्व करतात. तुला असं वाटत असेल की त्यांनी अजूनपर्यंत बघितला नसेल, तर त्यांनी ऑलरेडी माझे व्हिडिओ बघितलेले आहेत. ओके, ठीक आहे. पण मग तुम्ही कमेंट मध्ये हेच सांगा की मी ह्यांना आयफोन घेऊन दिला पाहिजे का नाही. मला तशी तयारी करायला मला विश्वास आहे माझ्या. मी यावेळेला मस्त हेअरकट वगैरे केलं. तुम्हाला कळाला मी हेअरकट केलेला? हो, कळला मला. खूप छान दिसतंय तुझं हेअरकट. वाव, सो ब्युटिफुल. हेअरकट असं केले क्या
तुम्ही असं म्हणू शकता हेअरकट तू केलंस पण कात्री मला लागली. कात्री मला लागली नाही, कारण तुम्हाला माहित असेल तर माझी मेवणी आहे ना ती खूप छान ब्युटिशियन, ती सगळं करते. मग तिच्याकडनं ना फुकटात करून घेतलेलं आहे सगळं. काय कात्री बित्री काय नाही, मेकअप बिकअप सगळं तिच्याकडनंच करून घेतलं. चांगले वाटतात केस मला माझे. मी कुठे काय म्हणतो, फक्त म्हणजे आधी पण तेलकट- चांगलेच दिसत होते. हा फक्त थोडेसे तेलकट झाले. अच्छा करावं दिसले. लागेल. आंघोळ करते मी, कळलं, आंघोळ करते मी रोज. फक्त मध्ये मध्ये थोडस रविवारी वगैरे थोडस मला कंटाळा येतो, जे खूप लोकांना येतो. ते नॅचरल असतं, ते लोक प्युअर असतात ज्यांना आंघोळीचा कंटाळा येतो. बस दिखावा नाही करू शकत की मला आंघोळ करायचे कोणासाठी तरी. ठीक आहे ठीक आहे, आमच्या कोकणात पाणी भरपूर आहे, तू करू शकते. तुला पाण्यावर कोण काय बोलणार नाही, करू शकते. करते मी आंघोळ. हे बघा, हा असा जंगलवाला रोड आहे, म्हणून आम्ही हा रोड अजिबात सजेस्ट नाही करणार. आणि थोडं रोडचं काम सुद्धा चालू आहे यावाल्या. हे एकदम घनदाट असं हे जंगल आहे, फुल फॉरेस्ट एरिया आहे, रिस्ट्रिक्टेड एरिया आहे. पण आम्ही इथले गाववाले असल्यामुळे आम्हाला हा रोड माहिती आहे आणि आम्ही ह्या रोडने येतो. पण खूप भारी आहे, खूप भारी. पुढे आता मागे इथे कोणीच नाही. पुढे मागे कोणच नसतं, कोणच म्हणजे कोणच नसतं. सेम आंबोली सारखं वाटतंय, फुल हिरवगार भारी वातावरण आहे. आणि पण आपण आंबोलीत नाही. त्याचं गाणं हे वाटतंय, हिरवा निसर्ग हा नाही, अजिबात वाटत नाहीये. मला तर हे भुताटकी वाटतंय. मस्तीने मन सरगम छेडा मला काहीच वाटत नाही. रे, असलं जीवनाचे ह्या गाण्याला मॅच होणार हे काहीच नाही. रे, धुंदवारे, ला 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 ला. हिरवा निसर्ग हा भोवतीने, खड्डे आहेत सगळ्या रस्त्याने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे, गीत गा रे. मला कसली फिलिंग येते माहितीये काय? ला 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 ला. मला फिलिंग येते याची, रात्रीचं खेळ चालायची. रात्री आजोळा सैरा ते तुमच्या बरोबर गाडी. समोरचं दाखव. कोणता ही झाडं दाखव, आतमध्ये ते डोकं दिसतंय असं. हे बघा, असं गाईस बघा, हे असलं बघून हिला हिरवा निसर्ग या मस्तीने आठवतंय. हा हे सगळं भुताटकीवाला बरं रोड ठीक आहे, वाटतंय. आता मी दुसरं वाला गाणं ह्याच्यावर म्हणते. कुठलं होतं ते? पाचोळा सैरा वैरा, वारा पिसाट वाहे, भयभीत उभे हे झाड, कोणतरी आलं बाबा, पुढचं कोणतरी आलं मला समोर. येत नाही, पुढचं मला येत नाही. Woo! आंबोलीच्या खूप जवळ येतो आता. हे बघ, फुल जवळ नाही, धुकं. पण 1 तास आहे आंबोली. फुल धुकं आहे, भारी वाटतंय. खूप छान गाव आहे, खूप छान सुंदर गाव आहे, सुंदर. माझ्यासारखं परत परत जंगलची हद्द चालू झाली आहे, गर्दवाला एकदम झाड चालू होती. हे बघा, आज आम्ही एकदम सकाळी असं निघालो, त्याच्यामुळे गाड्या नशिबानं बघायला मिळत आहेत, नाही तर गाड्या नसतात अजिबात. वाव, हे बघा इकडे बघा. ये आपण पास आता डायरेक्ट आंबोलीमध्ये दाखवतो. आंबोलीतलं तर वातावरण एवढं भारी असतं, एवढं भारी असतं. मला तर वाटतं की आमचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आंबोलीमध्ये यायचा प्लॅन करायचा कंट्रोलच होणार नाही. फक्त तुम्ही जर आंबोलीत यायचा प्लॅन करत असाल तर शनिवार रविवार अजिबात येऊ नका, कारण हे रविवारी मला घ्यायला कोल्हापूरला आले तर ते 4 तास फक्त त्या धबधब्या घाटात, धबधब्यापासून वरपर्यंत यायला ह्यांना 4 तास लागले. घाट काढायला 4 तास आणि 100 किलोमीटरचं पेट्रोल संपलं. वाईट झालं. त्याच्यामुळे फक्त शनिवार रविवार टाळा, मध्ये कधीही या, तुम्हाला एन्जॉय पण करायला. मटकर, थोडी गाडी हळू चालवा, तुम्ही खूपच फास्ट चालवायला. मटकर गाडी हळू चालवा. हळूच चालव. हे हळू गाडी किती हलायला, कॅमेरा असा 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 असा. अगं स्लिपरी रोड. जरा गाडी हळू चालवणार काय? आता गाडी हळूच आहे बाळ. 100ची स्पीड. ऍड झालंय काय, डोक्यात पडलं जरा. बघ तरी कितका बघ. कितका 60. आता 40. ही गाडी चालवायची कुठली पद्धत आहे? मला वाटायला लागले मी कुठतरी बैलगाडी किंवा कसल्या तरी ह्याच्यामध्ये बस. एवढी फास्ट गाडी. अगं फास्ट नाहीये आपण. मी तुम्हाला सांगितलेलं मला लॉंग ड्राईव्हला घेऊन जावा छानपैकी, म्हणून तुम्ही बदला घ्यायला हे काय करायला लागलाय? दाम फास्ट गाडी मारायला लागले की मी परत सांगू नये यांना की मला फिरायला घेऊन. हा स्पीड हे बघ. आणि हळू घे म्हणलं की असं कासवाच्या गतीनं जातात. जरासं फास्ट चालू शकताय.
म्हटलं की अशी पळवायची गाडी, बघितलं अशी रस्ता पळवायची असं गाडी. मिळाला तर मी पळवणारच ना. तुला सांगू ते रान कोंबड्याच आहेत. होय काय, होय अशा दिसतात, मी हो, बघितलं अशाच नाही आहेत. रान कधी. कोंबड्याच आहेत, झूम करून बघ मुद्दाम. ही नदी असली माहिती इथनं एकदम शांत असते. आणि इकडं बघा, हिरण्यकेशी रिव्हर आहे ती. पोलीस गेलात तर हिरण्यकेशीचं देवस्थान पण आहे, शंकराचं ते मंदिर पण आहे. छान आहे बघायला. तिथून उगम आहे असं म्हटलं जातं I guess. त्यामुळे तुम्ही नक्की बघा हिरण्यकेशीला जाऊन. दिवसात तर खूप जास्त लोक जातात तिकडे. आणि आता हे छोटे 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 कोंबड्या होतात, हे हे यांचं म्हणणं आहे की नाही, त्या त्या रान कोंबड्या होत्या, त्या मी रान कधी कोंबड्याच बघितल्या होत्या. नव्हत्या. हे मला बोलले की रान कोंबड्या. आणि तुलाच आणण्यासाठी मला इकडनं एकट्याला खूप वेळा ट्रॅव्हल करायला लागतं ना, हा. त्यामुळे मला इकडे काय काय प्राणी दिसतात ते काय नाही. दिसतात. मला ऍक्च्युली इकडे सरळ दिवसा ढवळ्या समोर गाडीच्या माझ्या पोलला सुद्धा आले. हो, हे आपणच होतो लास्ट टाइम, असा होता इकडे समोरच, आणि बरोबर आमची गाडीला पळून मग गेला. काय म्हटलं, त्यावेळी जंगलात नाही, पळून आम्ही गेला ना त्यावेळी समज हा, तो पोलला होता. आम्ही खूप वेळ थांबलो त्याच्यासाठी बघायला, पण तो इतका फास्ट पळून गेला की आम्हाला तो नाही दिसला. नाही पण पण तुम्ही आम्हाला तो क्लिअर असं आमच्यासारखे म्हणजे गावात राहणारे लोक असाल ना तर कोल्हा बघूनच ओळखायला येतो ऍक्च्युली. इव्हन आमच्या सावंतवाडीच्या घराच्या इथे सुद्धा आजूबाजूला सुद्धा कोल्हे आहेत. तसं असं मी जंगल भाग मध्ये राहतो. भागात त्या जंगलातच राहतो. आता इथून 10 किलोमीटरच आंबोली आहे. फुल सगळं धुकं असतं, हिरवं हिरवं गार, आणि खूप पाऊस, खूप म्हणजे खूप पाऊस. आंबोलीत ना कायम असा दगड मारल्यासारखा पाऊस असतो, काहीच दिसत नाही थोडंसं. आणि आता हे तर बरं आहे, आता पुढे तर धुकं असं लागेल ना, ते धुक्यामध्ये तर अजिबातच काही दिसणार. आंबोली 7. बुम 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 बुम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली आम्ही आंबोलीमध्ये एंटर आंबोलीमध्ये केलेलो आहे. राजांचा पुतळा आला होता की आंबोलीमध्ये आलो. सगळं धुकं फुल. हे आम्ही गाडीत बसून एन्जॉय करतो. तेव्हा पाणी भरलंय बरं रोडच्या हे बाजूला. बघ. हो, आता पुढे एक नदी येईल, तिथे पण खूप जास्त पाणी असतं. रोडवर नाही येत ते पाणी कधी आलं तरी काही गाड्या नाही थांबवत. पण काहीच दिसत नाही या पुढे, काय अजून नाही धुकं असणार. काहीच, घरी बसल्या बसल्या आंबोलीचं दर्शन घ्या. आंबोली एन्जॉय करा. हे बघ, ही नदी आहे, ही बाजूला नदी आहे, आणि ह्या बाजूला हा. इथे आतमध्ये हिरण्यकेशी. ओके. हा, हा इथून जो रोड गेला. इथून आत हिरण्यकेशीला जायचं, आणि आपण जाणार आहे स्ट्रेट. आणि ही बघा, ही नदी आहे, ही नदी पूर्ण भरली आहे. नदी म्हणजे ऍक्च्युली ते शेत आहे, हा, पण त्या शेतात सगळं पाणी भरतं. हा आंबोलीतला आता सगळ्यात मेन रोड आहे, जो आपल्याला हा, इथून आपण गेल्यानंतर डायरेक्ट गावात पोहोचतो, आंबोली गावात. आलं पोहोचलो. हा, ऑलमोस्ट आपण आलो, स्टँड कडे आलो ना आपण. हे स्टँड आहे राईट हा, इकडे स्टँड आहे, तर तुम्ही कधी बसने पण यायचं असेल तुम्हाला तर येऊ शकता, डायरेक्ट दारात गाडी येते. आता ऍक्च्युली वाजले 3. एवढं भारी, पाऊस पण थांबलाय, फक्त धुकं आहे. टाणाणा. आपल्याला जेवायला थांबायचंय. हो, इथेच कुठेतरी थांबूया. इकडे थांबूया, दुर्वांकूर मध्ये पार्किंगचा खूप विषय आहे इथे. ही सावंतवाडीतली गाडी. जी इथे वर घेऊन येते. आपण येऊया या गाडीतून एकदा प्लीज. इथे लावा गाडी. आता आम्ही जेवायला थांबलोय. मला अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा तुम्हाला अशी ट्रीटमेंट मिळू शकते. आयफोन 18 मागतो. किती चल, पावसात. बघितलं किती हे आहे. काय 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 करावं लागतं माणसाला, पण अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा तुम्हाला अशी वाली ट्रीटमेंट मिळू शकते. अँड लुक ॲट द क्लायमेट गाईज,
डेंजर क्लायमेट आहे, डेंजर. खूपच भारी. नुसता धुकं आहे, नुसतं धुकं. पूजा करूया, खूप भूक लागली खूप. कोकणी माणूस आणि त्यांचं घावणे आणि उसळवर न संपणार. सापोळी असं भारी सेटअप वाटतं बघ इथे. मस्त इथं माझी गावणे उसळ, माझा फोन, गाडीची चावी. इथे आयफोन 18 असणार थोड्या दिवसांनी. इथे लग्नाची चावी आहे, तिथे BMW ची चावी असणार. काही होऊ शकतं ग, महाराजांची इच्छा असेल तर. आज माझं काही खरं नाही. मला बहुतेक 18 घेऊनच यायला लागणार आहे असं वाटतं. ठीक आहे, मी खुश होणार. मला पण वापरायचं. बेस्ट बेस्ट. तुम्हाला जरा तर काय वाटतंय मला न देता तुम्ही स्वतः खायला लागलाय? आंबोळी आणि काळ्या वाटाण्याचा सांबार. वाव. पोळी आणि काळ्या वाटाण्याचा सांबारा म्हणजे कोकणी माणसाचं आयुष्य. आज आम्ही आंबोळी डेट करत आहे. आंबोळी डेट. महागडं खाणं नो. आंबोळी, उसळ, टिक. खूप भूक लागली, मी आता खाते. आंबोळी आणि काळ्या वाटाण्याचा सांबारा. सांबारा, काळ्या वाटाण्याचा सांबारा. आंबोळी आणि काळ्या वाटाण्याचा सांबारा इज द बेस्ट थिंग. माझं जीवन सार्थकी लागलं कारण मी कोकणी माणसाबरोबर लग्न केलं. आणि काय बोलायचं आहे मला ते पुढच्या ब्लॉग मध्ये ठरवणार. एवढं भारी खाणं झालंय, मस्त मजा आली. आणि हे आहे आंबोली. ह्या गाडीच्या पुढे चला म्हणजे मस्त रोड दिसणार आपल्याला. धुकं आहे, तेच धुकं दाखवूया आपण. वाव, एकदम पिक्चर मध्ये असल्यासारखं वाटतंय. धुकंच धुकं, धुकं 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 धुकं. गाई मशीन आहे, हे वाटलं मला ते गवारेडा. यहाँ से घाट शुरू हो जाता है. या बाजूला पूर्ण खूप खूप खोल अशी दरी आहे आणि काहीही दिसत नाही या घाटामध्ये. अगर यहाँ से किसी ने छलांग मार दी तो वो सीधा ऊपर निकल जाएगा. पहिला नीचे फिर ऊपर. वाव. आता इथे छोटे छोटे धबधबे चालू होतील. डेंजर वातावरण झालंय अंबोलीमध्ये, डेंजर. 5 मिनिटानंतर आपल्याला बरोबर तो मेन जो धबधबा आहे ना तो लागतो. त्या दिवशी ह्याच रोडवरनं मला हा रोड क्रॉस करायला 3.5-4 तास लागले. मी नव्हते ना तेव्हा तुमच्या बरोबर म्हणून. पण तुलाच आणायला येत होतं ना. हो ते पण आहे. चालू झालेली आहे गर्दी या ठिकाणी आणि ट्रॅफिक. वाव. Monkeys. नो ओव्हरटेक झोन आहे. हे बघा, हे बघा. आंबोलीतला मोस्ट फेवरेट लोकांचा धबधबा आलेला आहे आणि आम्ही ट्रॅफिक मध्ये थोडस अडकलो. या धबधब्यामुळे सगळ्यात जास्त ट्रॅफिक होतं इकडे. पण ह्याला काय बोलू नाही शकत कारण आमच्या गावातल्या लोकांचं पोट त्याच्यावर चालतं. त्याच्यावरती चालतं, त्यामुळे थोडं सहन करतो. त्यांना पण त्याच्यातनच रेव्हेन्यू जनरेट होतोय. सो आताच बघा केवढी गर्दी. हे बघा, ही सगळी दुकानं असतात आणि ह्या सगळ्यांचं पोट त्या एका धबधब्यावर चालतं. लोकांना फुल टल्ली असतात आणि गाडीच्या मध्ये येतात, त्यामुळे तुम्ही प्लीज गाडी जरी थांबला तर एकदम हळू हे करा. बघा फुल टल्ली आहे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आपण जरा पुढे येऊ.
हा आमच्या घरी जायचा रस्ता आहे, हे बघा. फायनली आम्ही आमच्या घरी घरी. पोहोचलेलो आहे. तुम्हाला बघून समजत असेल, मी तुम्हाला बोललेलो की आम्ही जंगलातच राहतो. हा आमच्या घराचा रस्ता हे आहे. बघा. पावसाळ्यातलं हिरवं कोकण तुम्ही बघू शकता. ही जर्नी कम्प्लीट करायला आम्हाला 3 तास लागले. 3 तासात आम्ही निवांत येऊन कोल्हापुरातनं सावंतवाडीमध्ये पोहोचलेलो आहोत. आता परत त्यापासून काम चालू. उद्यापासून नाही, आतापासून लगेच. मला तर आता गेल्या गेल्या शूट आहे. गेल्या ऍटलिस्ट माझ्यासाठी चहा बनव आता गेल्यावर. ओके, पुन्हा दे सकते हैं तुमको. हा, ठीक. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. असेच आम्ही छोटे छोटे ब्लॉग घेऊन येत राहू. असेच आम्ही छोटे छोटे ब्लॉग्स घेऊन तुमच्या समोर येत राहू. तो ह्याचा पक्षी तो कोणाचा माहिती का? दोन येतात. पहिल्यांदा मी असे तेव्हा इथे थांब हवा पक्षी कुठे दिसतोय तुला? हो, तिथे मग आत आहे त्या ह्याच्या बांबूवर आहे. कुठे? आता उडेल नाही दिसतोय ह्याच्यात. तुमचा दिवस चांगला गेला जाणार. तुमचा पण दिवस चांगला जाऊ दे. हा बघा कुठे गेला हा, हाच आहे हा बघा. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला काय बोलायचंय? खोकायचं नव्हतं. हा तर आणि असंच आमच्यावरती प्रेम करत राहा. आमच्या दोन्ही चॅनलवर प्रेम करा. परत व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. हो बघा आमचं नालो कुर्ले धरून जाऊ आहे, पण मी खात नाही. हे देखो असं वेलकम केलं. होय माहिती आहे, आलो मी. चल आलो. चल घरात चल घरात जाऊया. चल 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 आलो जाऊया. चल घरात जाऊया. चल शेपटी असली आलो होतं. चल